रायगड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडवली। विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी धुळीचे लोट उठले तर काही भागात गारांचा पाऊसही झाला। पनवेल शहरात अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे धुळीचे प्रचंड लोट निर्माण झाले। भर दुपारी परिसर धुरकट झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती। खारघर परिसरात देखील अचानक आलेल्या धुळीच्या वादळाने नागरिकांची दाणादाण उडाली। रस्त्यांवर धुरकट वातावरण निर्माण झाल्याने वाहन चालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली। रोहा शहरात अचानक सुटलेल्या तुफानी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या। वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत। पाली सुधागड परिसरात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पाली शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता। बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। खोपोली खालापूर तालुक्यात मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव झाला। वावंढळ परिसरात तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली। काही भागांमध्ये वीज पुरवठाही खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हवामान खात्याने पुढील काही तासातही जिल्ह्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।